नमस्कार मित्र मैत्रिणींनो. आत्ता मी सकाळी आपल्या गावाचे पाण्याचे स्रोत पाहायला गेलो की आपल्या गावाला पाणी कुठून कुठून भेटते. उदाहरणार्थ पांड्याची विहीर असेल, सरकारी विहीर असेल किंवा ओढा असेल किंवा अजून काय असं आजूबाजूला. असं मला वाटलं की बाबा आपण एक भेट द्यावी, पाहावं, समजून घ्यावं. तर मी आता तिकडे जाऊन भेट देऊन आलो. तर त्याच्यामध्ये मला भरपूर गोष्टी निदर्शनास आल्या. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या गावातले लहान मुलं भरपूर बिमार पडत आहेत. मागच्या वर्षी डेंग्यूची साथ आली. एवढ्या लोकांना डेंग्यू झाला, एवढ्या लहान मुलांना डेंग्यू झाला की सांगायची सोय नाही. आपल्याला खूप कमी आरोग्याच्या सुविधा गावामध्ये भेटत आहेत. तर एखाद्या आपल्या कुटुंबातला, गरीब कुटुंबातला एखादा माणूस आजारी पडला, त्याला डेंग्यू झाला, लहान मुलांचं खास करून जरी दुखणं असेल तर घरावर प्रचंड मोठं संकट असतं. तर याच्यावरती आपण काहीतरी केलं पाहिजे सगळ्यांनी एकत्रित येऊन, की हे डेंग्यूचं प्रमाण कमी झालं पाहिजे, डासांचं प्रमाण कमी झालं पाहिजे, जे घाण आहे हे घाणीचं साम्राज्य कमी झालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता सध्या कांजिण्याची साथ चालू आहे. जवळपास गावामध्ये 80 लोकांना कांजिण्या झाले असतील. म्हणजे एक महिना झालं साथ दररोज चालू आहे. आत्ताच्या घडीला मला 15 लोक मला माहिती आहेत, जे मला भेटलेत दुरून. मी त्यांना बोललो, विचारलं बाबा कांजिण्या कशा आहेत त्यांच्या. लहान मुलं आहेत. आता सहल चालली, सहलीसाठी शाळेमधून परवानगी देत आणि ही कांजिण्याची मुलं जर सहलीमध्ये सहभाग झाली तर इतर मुलांना सुद्धा कांजिण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ट्युशनमध्ये मुलं जे कांजिण्या झालेली आहेत त्यांनी जाऊ नये, तर ते तिथं जातात. किंवा माझं एक म्हणणं आहे की कांजिण्या झाल्या असतील तर तुम्ही घरी शांतपणे राहण्याचा प्रयत्न करा, किंवा तुम्ही घराच्या बाहेर पडू नका. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या, डॉक्टर काय म्हणतात त्याप्रमाणे वागा. औषधी गोळ्या जे काय असतील त्यांची स्वतःची आरोग्याची निगा राखा, काळजी घ्या. दुसरी गोष्ट, हे झालं लहान मुलांच्या तब्येतीचं, घाणीचं. आणि एवढं घाणीचं तर काही सांगायची सोयच नाही. मी आपल्या कल्याणेश्वर मंदिरापासून ते ओढ्यापर्यंत जाऊन चालत आलो, तर दोन्ही नाल्या एवढ्या तुंबलेल्या. तिथं दारूच्या बाटल्या, तिथं प्लास्टिकच्या बॉटल, तिथं जे काही गावामध्ये लोकांनी पंक्ती आयोजित केल्या होत्या त्या सगळ्या पंक्तीचे पात्र, दुरणं, आणि हे वर्षानुवर्ष असं तिथंच पडून राहतं. याची काही नैसर्गिक विघटन होते अशातला काही भाग नाही. हे प्लास्टिक आहे आणि हे तसंच राहणार. तर माझी विनंती की बाबा हे तुम्ही वापरू नका, कमी करा. याच्या पुढे जर प्लास्टिकचं कोणाच्या घरी जेवण असेल तर मी काय जेवायला येणार नाही बा. आपल्याला काही येणं होणार नाही, मला काय आमंत्रणही देऊ नका. तुम्ही तुमच्या घरी जेवा, माझा तुम्हाला सपोर्ट राहील. पण आपण प्लास्टिकवर याच्या पुढे जेवणार नाही. जर असेल तर मी माझ्या घरचं ताट, वाटी, परात घेऊन येईल आणि जेवण करायला. तर ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट की मेडिकल वेस्ट. आत्ता मी एवढ्या अंतरावर जाताना जागोजागी मेडिकल वेस्ट मला पाहायला मिळालं. मेडिकलचे बॉटल्स असतील, इंजेक्शन्स असतील, सुया असतील, किंवा त्यांचे टपरं असतील, किंवा एक्सपायर्ड औषधी असतील, बॉटलमध्ये असलेले लिक्विड्स असतील जे केमिकल एक्सपायर्ड आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचं डॉक्टर साहेबांनी, आपल्या गावामध्ये जे कोणी डॉक्टर व्यवसाय करतात, 2 डॉक्टर आहेत. एक आपल्या गावचे रहिवासी आहेत, एक इतर गावावरून निवग्यावरून कदम डॉक्टर येतात. सुरेश डॉक्टर आणि कदम डॉक्टर यांना माझी विनंती आहे की त्यांनी जर त्यांच्यामार्फत हे काम झालं असेल तर त्यांनी हे करू नये. त्यांचं प्रॉपर विघटन करावं, त्यांचं प्रॉपर विल्हेवाट लावावी. असं रस्त्यावर तुम्ही कुठेही मेडिकलचं जे वेस्ट आहे ते टाकू नये. किंवा मेडिकलवाल्यांनी, आता मी साई मेडिकलवाल्याला जाऊन भेटलो तर त्यांनी साफ सांगितलं की हे आम्ही टाकलेलं नाही आहे, आम्ही आमच्या पद्धतीने त्याचं विल्हेवाट लावतो. तर हे मेडिकल वेस्ट आहे, आमचं नाही. आता दुसरं आहे शैलेशचं मेडिकल. आता शैलेशच्या मेडिकलला मला विचारावं लागेल, भेटावं लागेल की त्यांनी हे केलं आहे का. कारण आपल्या गावामध्ये 4च आहे. 2 मेडिकलचे दुकान आहेत, फार्मसी, आणि 2 आहेत डॉक्टर. तर ह्या चौघापैकीच एकानं ते कोणी केलं असेल. तर हे आपल्याला स्पष्टपणे बोललं पाहिजे, याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे. हे 2 झालं. पाण्याचं आत्ता मी चंद्रकांत पांडे यांना भेटलो. त्यांनी मला भरपूर पाण्याच्या गोष्टी सांगितल्या की पाण्याचं त्यांच्या विहिरीचं अधिकरण झालं आहे, अधिकरण चालू आहे, प्रस्ताव सादर केला आहे. आता उन्हाळ्यामध्ये त्यांच्या विहिरीचं पाणी आपल्या गावाला येणार आहे. त्याच्याशी सरकारी विहिरीचे हाल एवढे खराब आहेत, पाणी पूर्णपणे आटत चाललेलं आहे. पाण्याची पातळी जे खूप खोलावर गेलेली आहे. त्याच्याशिवाय तिथे खूप आजूबाजूला परिसरामध्ये घाण आहे. तिथे पाण्याच्या विहिरीला हौद आहे आणि त्या सरकारी विहिरीला पण हौद आहे, आणि त्या दोन्ही हौदामध्ये पाणीच नाही. आता गुरंढोरं, वासरं कसे पाणी पित असतील, वानेरं असतील, पक्षी असतील, पाणी नसेल तर हे सगळे मरतील.
आणि हे आता याची कसं काय सोय होणार बा, थोडं सरकारच्या मार्फत जर हौद बांधले आहेत तर त्याच्यामध्ये पाणी सोडण्याची पण थोडीशी आपण काळजी घेतली पाहिजे. मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये मी खूप फिरलो. त्या फिरण्यामध्ये मला भरपूर वानेरं मेलेले आढळले. पाण्या पण तडपून शेळ्या तडपून मेलेल्या पाहिल्या मी. पक्षी तडपून असं शेतामध्ये पडलेले पाहिले. पारव्या पाहिल्या, कबुतरं पाहिले, चिमण्या पाहिल्या, पाण्यामुळं तडपून मेलेले. तर हे सगळं थांबलं पाहिजे. कुठेतरी याला पूर्णविराम दिला पाहिजे आणि त्याच्याशिवाय पाण्याचा प्रश्न सुटण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. असो, मी चाललो आहे हिवरे बाजार येथील सरपंच पोपटराव पवार यांच्या गावाला भेट द्यायला. सरपंचासोबत आमचा 2 दिवसांचा कार्यक्रम आहे. मी आणि माझे IIT बॉम्बेचे मित्रमैत्रिणी आम्ही 30 जण एक मोठी लक्झरी बस करून आम्ही 2 दिवसासाठी तिथे भेट द्यायला चाललो. आमच्या IITचे जे काही सुंदर गोष्टी आहेत तिथल्या विद्यार्थ्यांना शिकवणार आम्ही. तिथल्या गावातल्या जे चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्या गावातील दुष्काळावर संकटावर मात कशी केली, त्यांनी गावामध्ये बंधारे कसे बांधले, पाण्याचे नियोजन कशा पद्धतीने केलं, घरपोच थंड पाणी गरम पाणी कशा पद्धतीने केलं, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत आणि पाहून गावामध्ये तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवतो. तर आत्ता सध्यापुरतं हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, आत्ता मी चाललो आहे सरकारी विहीर पाहायला. बघू काय हाल आहेत, कसे आहेत. अय विद्यार्थी मित्रांनो, काय करायले तुम्ही? अय सुला चालले मी शूटिंग करायलो. 1 मिनिट थांबा, सू करू नका. सू करू नका, 1 मिनिट मी थांबायलो, शूटिंग चालू आहे. इथे संडासला जातात का रे पोरं? सकाळी सकाळी जातात की नाही? इकडं जातात माणसात. आपलं गाव हागणदारी मुक्त व्हायला पाहिजे का? दररोज सकाळी चांगलं वाटतंय का भाई? चांगलं वाटतंय. तुम्ही कोणत्या वर्गात आहात आता? 3ऱ्या वर्गामध्ये. आपल्या शिरड या गावामध्ये दररोज प्रत्येक रस्त्यावर बाया माणसं हाकतात की नाही सकाळी? हे लाजायची गोष्ट नाही, हे लाजेची गोष्ट आहे. शरम वाटायला पाहिजे आपल्याला, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? सगळ्याच्या घरी संडास पाहिजे, पाणी पाहिजे, बेसिक सुविधा आहे की नाही? हे बेसिक काम आहे की नाही? आहे की नाही? तसं हे आपल्या गावात नाही. याचं आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपल्या गावामध्ये आता तुम्ही नवी पिढी आहे की नाही? मनावर घेतलं पाहिजे, चांगला अभ्यास केला पाहिजे आणि कमीत कमी आपलं गाव हागणदारी मुक्त झालं पाहिजे. समजलं का? पाण्याच्या समस्या किती जास्त आहेत आपल्या गावात, हाता की नाही? लहान लहान लेकरं आबादीवरचे, दुसऱ्या घरचे. तुम्ही कोणी जात असेल ना पाणी आणायला, शेंदायला पाणी भरायला जाता की नाही? तुम्ही आता कोणत्या वर्गात आहात तुम्ही? तुम्ही नळाचं पाणी भरता? तुम्ही आडाचं पाणी भरता? बरं. आता हे 3रीचे मुलं आहेत, आमच्या गावचे आहेत, नळाचं आडाचं पाणी भरतेत. ही परिस्थिती अशी आहे. आता थोडंसं बाजूला होत, एक कार चाललेली आहे. मग मित्रांनो, आता मी चाललेलो आहे आपली सरकारी विहीर पाहायला. सरकारी विहीर माहिती तुम्हाला? हा, त्याच्यातून आपल्या गावाला पाणी येते. आणि आता सरकारी विहीरची अवस्था एवढी खराब आहे, तुम्हाला माहिती आहे का? त्याच्यात औषध टाकलेलं आहे स्वच्छ होण्यासाठी. पाहिलं का? औषध टाकत नाही, तर टाईमाला टाकत नाही, तर गाळ लागलेला आहे. तुम्ही तुमच्या वर्गातल्या अर्ध्या पोराला काजज्ञान झाल्यात की नाही? केव्हा बिमार पडते? मागच्या वर्षी डेंग्यू झालता की नाही? असे लहान लहान मुलं बिमार पडायले. तुला झालता का डेंग्यू? तुला झालता? याच्यामध्ये डेंग्यू कोणाला झालता गेल्या वर्षी? हात वर करा बरं. 1 2 3 4 5 6 7 जण. कांद्या 1 2 3 4 5 6 7 8 जणांना कांद्या झाल्या. एवढ्यापैकी हे आमच्या शेडचे एवढे लहान लहान विद्यार्थी. लई त्रास होते कांद्या झाल्यावर? बरं. काय करायला पाहिजे सरकारनं, सांगा बरं? स्वच्छ करायला पाहिजे, आहे की नाही? विहिरीत औषध टाकायला पाहिजे. अजून गाळ येऊ द्यायला. आता दररोज प्यायचं पाणी शुद्ध येते का? प्यायचं पाणी तुमच्या घरात स्वच्छ येते? बरं. काय करायला पाहिजे? बेंदाडाचं पाणी येते नळाला? सगळ्याच्या घरी येते? बरं. मग पहिली गोष्ट म्हणजे प्यायला शुद्ध पाणी पाहिजे, ते आपल्या नळाला येत नाही. बरोबर आहे की? बाथरूमला बेसिक आहे ना आपल्याला, की संडास घरच्या घरी आपल्याला पाहिजे प्रत्येक माणसाच्या, आणि तिथं संडासमध्ये टाकायला पाणी पाहिजे, आहे की नाही? तेवढे आपल्या दिवस आपल्या नळाला टाइमला पाणी येत नाही.
तेवढं सुद्धा येत आहे. त्याच्यामुळे आपले खेड्यातले लोक बाहेर रस्त्याला संडासला जातात, आहे की नाही. तर असं सगळं परिस्थिती आहे, हे बदलायला पाहिजे, आहे की नाही. तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, की आपण कमीत कमी स्वच्छ राहणे, निरोगी राहणे, चांगलं जेवण करणे आणि आपल्या शरीराची आपण काळजी घेणे आणि दिलेला अभ्यास टाईमला अभ्यास करणे आणि आपल्या गावासाठी गाव जेवढं स्वच्छ ठेवता येते तेवढा प्रयत्न करणे. समजलं. आता नवी पिढी सगळी तंबाखू खाऊन, पुड्या खाऊन, दारू पिऊन सगळी बर्बाद झाली की नाही. आता आपण थांबलं पाहिजे कुठेतरी. समजलं. आता मी कुठे चालू माहिती का, सरकारी विहिरीवर आणि वड्यावर. आता कोणता महिना चालू आहे, मार्च महिना चालू आहे. मार्च महिन्यामध्ये सगळ्या विहिरीचं पाणी आटलं माहिती का, पाणी एकदम खाली गेलं. आता मार्च महिना, एप्रिल महिना, मे महिना, जून महिना आपल्याला काढायचा आहे. कसं काढावं, होय, काय करायला पाहिजे की नाही आपण. बरं जाऊ द्या, अभ्यास करा छान. पाण्याच्या विषयावरचा अभ्यास करा, दुष्काळावरचा अभ्यास करा, विहिरीचा अभ्यास करा, जेणेकरून जास्तीत जास्त माहिती घ्या आपल्या. ठीक आहे, ओके. चला मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. आता मी जातो तिकडे. चलो. हे आहे आमच्या गावचा, शिरडगावचा पेवा रोड. इकडं पांडे परिवाराचं शेत आहे आणि इकडे कल्याणकर परिवाराचं शेत आहे. आज तारीख आहे 6 मार्च 2025. हे बघा, लोक संडासला जातात सकाळी सकाळी. फक्त हे सगळं पाणी नसल्यामुळे होते. जागोजागी संडास आहे, सगळे लोक हागलेले आहेत. हागणदारी मुक्त गाव हे फक्त नावाला आहे. गावामध्ये प्रत्यक्ष परिस्थिती फार वेगळी आहे. ओपन डिफिकेशन इज हॅपनिंग एव्हरीवेअर. आता हे आहे गुरासाठी हौद. आता बघू या हौदात पाणी आहे का, गाय गुरं बैल कसे पाणी पितात, पाणी असते का नाही. एकदम तळाला पाणी केलेलं आहे, पाणीच नाही. आता कसे पाणी पित असेल गुरं. आता तिकडं आहे विहीर, ते जमिनीलगतच आहे. आता त्याचा आता मी दाखवतो जरा विहीर, पाण्याची विहीर काय आहे, कशी आहे. मला भीती वाटायला. आता आमच्या कानावर बातमी आली की या विहिरीचं अधिग्रहण झालेलं आहे. अधिग्रहण म्हणजे काय, अरे बापरे, मला भीती वाटते विहिरीची. मोबाईल पडायचा आपल्या गरीबाचा. हा, मी शूटिंग करू लागलो होतो विहिरीची. मी विहिरीची, सरकारी विहिरीची शूटिंग करू लागलो होतो. तुमच्या विहिरीची यूट्यूबला टाकायचं होतं की विहीर कशी आहे, तिकडची विहीर कशी आहे ते दाखवायचं होतं. पाण्याचे स्रोत. मी चाललो उद्या हिवरे बाजारला आदर्श ग्रामपंचायत सरपंचाला भेट द्यायला. तर आमचं तिथं आता दाखवायचे आहेत मला की आमच्या गावाचे पाण्याचे स्रोत असे आहेत. मार्च महिना चालू आहे, 4 महिने पाणी कसं टिकावं, काय काय करायला पाहिजे. आता मी शूटिंग चालू आहे ते ॲक्च्युली. तर हे आता अधिग्रहण केलेलं आहे काय विहिरीचं तुमचं. बरोबर, कधी झालं. याचा प्रस्ताव दिला. बरोबर. ते आता पंचायत समितीला, ग्रामपंचायत पंचायत समिती देते,
पंचायत समिती तहसीलला देते, अच्छा, तहसील जिल्हा परिषदला पाठवते. बरं बरं बरं. हे जिल्हा परिषद नांदेडवरून हा, मान्यता झाल्यावर होते का? असं असतं. अच्छा. आता ती म्हणजे बुवा पाणी नाही सध्या आम्हाला, हा. मग आता पाणी दिलं आपण तो. हो हो. नाही नाही, पाण्याची तर खूप आवश्यकता आहे गावामध्ये. आता ते मोटर जळाली. तुमची का? हा, अच्छा, ते आता ते चालू आहे. बरं बरं बरं. मग आता हे किती दिवस, किती वेळ लागेल, म्हणजे काय किती? ते काल जळाली, आता अच्छा, उद्या. बरं बरं. आता ठीक आहे. मग आता हे अधिग्रहण हे किती काळासाठी होत असते? तसं काय सांगता येत नाही. अच्छा म्हणजे आता जे पाऊस पडेपर्यंत समजा जून अच्छा, पर्यंत 4 महिने. 4 महिने नाही, तसं ते काय करते जसं तुम्हाला पाण्याची आवश्यकता आहे तसं त्याप्रमाणे हो करते. नाही, आता गावाला पाणीच नाही ना लागणार आहे. तर आता मार्च महिने चालू, मार्च एप्रिल मे जून. आपल्या तर काय करावं लागते खरं म्हणजे ओढ्याला बंधारे करावं लागते. पाणी असं पहिलं कॅनल आहे, कॅनलचं पाणी गावाला यायचं, त्याच्यामुळे जमिनीत पाणी मुरत होतं. हे लोक काय झालं, पैसे भरणं काही नाही सगळं बंद झालं. पाणीपट्टी भरणं, हो ना. त्याच्यामुळं पाणी सुटणं, लोक पाणी घेईनच कोणी. उलट पाणी जर घेतलं तर सगळ्याला फायदा होते ना त्याचा. हो ना. पाण्याचा फायदा, जमिनीचा फायदा, उत्पन्न वाढते. पण ते गरज नाही कोणाला, असं झालं. लई भीषण परिस्थिती होणार आहे माझा. पाणी तसं कमी पडत नाही आपल्याला, ह्याच्यामुळे पाणी कमी पडत आहे. कानाला तर एवढं 100% भरलं, हा. पण ते आपल्याला पाणी नाही. हो, पण त्याचं नियोजन पाहिजे की आपल्या गावापर्यंत पाणी पोहोचलं कसं पाहिजे, टाक्यामध्ये पाणी. आपल्या गावाचा मग प्रश्न नाही. हे जे एवढे गाव आहेत सगळे, हे गाव लोक कोणीच पाणी घेईन, लोकायला काय त्याची पाण्याची हेच वाटत. सगळे आहे ना, हे गावाले ना पाणीपट्टीच असते. किती होती, 200-300 रुपये एकर, 250 रुपये एकर. कोणी भरणं झालं गव्हर्नमेंटचे. अच्छा. हे तुम्ही 3000 रुपये पाणी घ्यायचे आणि 250 रुपये कोणी भरण. लय अवघड आहे. 250 रुपये भरायला लोकांना जीवावर येत असेल तर. आणि 2500-3000 रुपये आता लोकांपासून पाणी गेले, शेतकऱ्यापासून. आणि 2500 रुपये पट्टी, 250 रुपये भरण झाले फक्त एकर. अवघड आहे ना. भरले पाहिजे लोकांना, पाणीपट्टी कर भरला पाहिजे. काय जे 250 रुपये आहेत ते महिन्याचे भरले पाहिजे. काय करावं लागते, असं कार्यक्रम घ्यावं लागते. त्या पोपटवर पवारचा असं एखादं कुठेतरी त्या कार्यक्रमाला लोक जावं लागते. लोकांची इच्छा नाही. घरपट्टी आता तुम्हाला सांगा, 8 लाख रुपये दरवर्षी आपली कमीत कमी घरपट्टी आहे, तर कोणी भरायला तयार नाही. ग्रामपंचायत कुठले पैसे लावणार? हो ना. नाही नाही, त्याला आपण पैसे भरले तरच त्याच्याकडे पैसे देणार. फक्त पाणी येईन पाणी येईन तर तुम्हाला पाणीपट्टी, घरपट्टी भरावं लागेल की नाही? हो ना. पहिलं सगळ्यात हे सगळं प्रकरण चालू होते अशा, म्हणजे गावातल्या सगळ्या ग्रामस्थांना पैसे भरणे, तिथून ते सुरुवात होते प्रकरण. आता तेवढं कशाला आहे, साप्तीला 100% वसुली आहे. तिथं सगळं हे आहे, तुमचं पीठ फुकट आहे, पाणी फिल्टर पाणी फुकट आहे, म्हणजे त्याची वसुली व्हायली. साप्तीला भेट द्यायचं. साप्ती झालं, नागापूर झालं. नागापूरचं काय माहित नाही, पण एरवी असं म्हणायचं. हे नुसतं कसं आहे, बाकी हे करून फायदा नाही. याला गाव लोक सुधारल्याशिवाय आपण एकटं करून काय फायदा नाही त्याला. नाही आता प्रयत्न करायचे. हो ना. नाही बरोबर आहे, 100% बरोबर आहे. हे समजा तू पुष्कळ प्रयत्न करायला, पण लोक कसं हे नाही ते ना. अरे तुम्ही नाही जात. समजा एका महिन्याला 600, वर्षाला 600 रुपये घरपट्टी आहे, 50 रुपये महिना. काय जास्त आहे का? नाही ना, तुम्हाला काहीच नाही. अहो याचे 200 रुपये आठवड्याला पुढ्यात चालले तर. पुढ्यात जाऊ द्या. 20 लिटरची कॅन 10 रुपयाला समजा पाणी तुम्हाला रोजचं एक कॅन तर लागली तर 300 रुपये महिना. हो. मग हे तुम्हाला 50 रुपये महिना गव्हर्नमेंटचा भरला. हो ना. नाही नाही, भरला पाहिजे, केला पाहिजे. मी त्याच्याबद्दल आता सगळ्या घरोघरी जाऊन मीच बोलणार आहे आता की पैसे भरा म्हणून. तिकडे काय चालू आहे शेतामध्ये काम? हळद काढायची. बरं. मग आता तुम्ही हळद काढून हळदीची पुढची प्रक्रिया इथेच करणार का तुम्ही, कसं करायचं? इथेच करायची ते. बरोबर, कारण त्याला ते मोठं भट्टी करावं लागते, ते सगळं करावं लागते ना. हा, शिजवायचं. हो. ते तुम्ही कुठून मागवता? येत असते जवळपास पासून, साप्तीला आहे, अच्छा. मरसूळ आहे. अच्छा. हे काय करायला, फक्त तुला इसून आज पाणी आलं नाही, आज हे काम केलं नाही, ते काम ते नाही.
लोक असं एखादं कोणतरी आहे का 100 रुपये कोणतरी जाऊन घरपट्टी भरली नळपट्टी नाही ना. भरली असं. मग ग्रामपंचायत कुठून पैसे देणार आहे लावून? हो ना. नाही जोपर्यंत तुम्ही गावात कर भरत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठं पाईप फुटला, काही काम निघालं, दुसरं काही मोटर एखादी खराब झाली, काही झालं असं सगळ्या गोष्टीला पैसे लागते तर पैसे लागते. ते भरले पाहिजे ते ना पानपट्टी. त्यानं काय केलं फक्त प्रस्ताव दिला म्हणजे पाठवलं इकडून अच्छा. तुमच्या तहसीलला ती आला. आता ते म्हणजे बा सध्या आम्हाला पाणीच नाही. म्हणजे बा जाऊ दे आता पाणी नाही तर मग त्याला आपण आता काय जेव्हा होईल तेव्हा होईल तोपर्यंत चालू दे है की नाही? हो ना. नाही हो, गावाला लई आवश्यकता आहे आता. हो. आणि पाणी कसं व्हायलं आज सगळ्याच्या घरी भरपूर पाणी आहे. आपले वास्तविक पाहिजे हाडावर आपल्या नाही कोणीच येणं झालं. पाहिलं ना मी दररोज पाहिलं, कोणी आडावर येत नाही. एखादं सुयासारखं असं माणूस भरायला पाणी किंवा जागा फारच आहे बुवा नळ. हो येत तुम्ही. ए दोस्ता कुठे गेलतास? कुठे गेलता? इकडं संडासला गेलता की? तुमच्या घरी संडास नाही? संडास नाही तुमच्या घरी? मग मग अरे पडशील पडशील दादा. ए हात धर रे, पडशील. दोन्ही हात सोड नको. एवढंच बरोबर आहे. दुसरी तिसरी असं स्टंट करायला सायकलचे. वा किती सुंदर फुलं आहेत. आम्ही याला बिट्ट्याची फुलं म्हणायचो. याला बिट्टे फळे यायचे बिट्ट्या. हे भोळ्या शंकरा. आत्ता आपण पांडे यांच्या शेतातील विहीर पाहिलेली आहे. आत्ता आपण सरकारी विहीर बघूत, आजूबाजूचा परिसर बघूत. तिथं एक अण्णा दिसत आहेत. त्यांना वेळ असेल तर आपण त्यांची पण मुलाखत बाईट घेऊत, मीडिया बाईट. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. सो आय एम रिअली इन अ गुड मूड. हे आमचं सरकारी हौद पूर्ण ठणठण गोपाळ, एकही पाण्याचा थेंब नाही. इथं गावातले गाई गुरं ढोरं पाणी पितात. पण परिस्थिती अशी आहे मित्रमैत्रिणींनो, नव्या पिढीच्या नौजवानांनो, बघा काही होतं तर करा, नाहीतर डोक्याला हात लावून रडा. एक पाण्याचा थेंब नाही या हौदामध्ये. आणि हे बांधलं कशासाठी होतं? गुराढोरासाठी. आत्ता चालू आहे मार्च महिना. हे काही तर हे आहे सरकार. ग्रामपंचायत शिरड, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. कामाचे नाव पाणी पुरवठा विषयक काम, स्विच रूम बांधकाम योजना, 15वा वित्त आयोग, ग्रामपंचायत स्तर, वंदित निधी, सन 2021-22. आता ताळेबंद आहे. मला भीती वाटायला मरतो की काय.
पूर्ण शिवाळलेला आहे या परिसरामध्ये. प्रचंड भीती वाटायली. मला सवय नाही अशी, तेवढा रिस्क घेतो मी. आय टेक अ लॉट ऑफ रिस्क. पण कोणते सोबत पाहिजे मदतीला. एकटा असल्यावर भीती वाटते. आता आलं नाही तिथं समजावून करतो. अण्णाव, मी शूटिंग करायलो. हो. आणि आता मी बरेच दिवस झाला गावात नव्हतो, काही नाही. तर थोडे विहिरीबद्दल माहिती सांगा. आता हे व्हिडिओ मी यूट्यूबला टाकणार आहे, जेणेकरून जे लहान मुलं मुली आहेत ज्यांना माझ्यासारखं माहिती नाही, तर तुम्ही काय सांगू शकता या विहिरीबद्दल माहिती. म्हणजे केव्हा झाली, काय काय कसं कसं झालं, काय थोडंफार जेवढं काही तुम्हाला माहिती असेल तेवढं. ठीक आहे. काय प्रॉब्लेम. काय तुम्हाला असं जनरल असं काही सांगावं, पण हेच सांगावं ते सांगावं असं काही नाही. काय तुम्हाला असं जनरल माहिती असं. विहिरीला पाणी राहते का बरं? वर्षभर राहते? वर्षभर राहत नाही. आता मग पाणी केव्हा हे आटते? आता पाणी आता कमी झालं ना. कमी झालं. दुसऱ्याचा आधी ग्रंथ केले. हो. आता मी पांडेला बोललो, मनू नाही चंदूमामाला बोललो, चंदूमामा पांडे, चंद्रकांत पांडे. त्यांना बोललो, ते म्हणले की आता त्याची अधिग्रहणाला प्रस्ताव केलेला आहे, त्यांची विहीर. आता त्याला भरपूर वेळ लागेल सगळं. पण मला काही बोलायचं नाही. नाही काही बोलायचं जनरल आपल्याला काय जसं बोलायला तसंच बोलायचं. फक्त तुम्हाला काय माहित असलं सांगा. म्हणजे मला जास्त माहिती नाही. तुम्हाला काही माहित असलं तर म्हणजे आपल्या कॅमेरावरती येतं आणि ते 4 लोकांना कळलं तरी की बाबा कसं. दान केलेली आपण विहीर आहे. अच्छा, हे तुम्ही दान केलेली आहे का? तुमची जागा जमीन दान केलेली आहे? जमीन दिलेली आहे. बरं बरं. आणि अंदाजे किती वर्ष झाले असेल या विहिरीला बांधून? 15 वर्ष झाले असतील. बरं. 15 वर्ष म्हणजे आज 2015 चालू आहे. नंतर जर घेतलं मी सगळी माहिती घेतो. चालते काय. हो चालते, काही प्रॉब्लेम नाही. मी येतो नंतर, मग भेटतो तुम्हाला निवांत. आता हे सगळं घाई गडबडीमध्ये झालं. मी आलो योगा करणं म्हणून झालं. आता मी थोडं याचं शूटिंग घेतो, ओढ्याचं. हां, म्हणजे की आता आज आहे 6 मार्च आहे. 6 मार्च 2025ला गावाची अवस्था कशी होती. उन्हाळा नेमका लागला. आता 4 महिन्यामध्ये आपल्याला लक्षात यायला पाहिजे ना की आता उद्या समजा मला संधी मिळाली काही काम करायचं गावात, तर आपल्याला निरीक्षण असलं पाहिजे की मार्च महिन्यामध्ये अशी परिस्थिती होती, एप्रिल महिन्यात अशी, जून महिन्यात अशी, असं. पाणी आताच कमी झालं विहिरीचं. हो. हे डॉलर हार्बर आहे का? डॉलर आहे. बरोबर. केवढा मोठा आहे. घ्या खायला. टोळा राहिला म्हणून राहिलं कापायचं. अच्छा, मग त्या हार्वेस्टरनं तुम्ही कापता का? नाही, घरी कापता. मी चाललो आता मुंबईला. मुंबईवरून एक आदर्श ग्रामपंचायत आहे हिवरे बाजार महाराष्ट्रामध्ये. ते सरपंच आहे, त्याला पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे. त्यानं त्याचं गाव एवढं पुढे नेलं की आता त्या गावामध्ये सगळे शेतकरी करोडपती आहेत. शेतकरी करोडपती होणं हे भारतातलं एकच खेडेगाव आहे. तिथं सगळ्या पिण्या पाण्याच्या सुविधा आहेत. सगळ्या सुविधा, गरम पाणी, पिठाची गिरणी, काय म्हणलं ते असेल ते. आता ते म्हणतात काय म्हणून मी प्रत्यक्ष पाहायला चाललो होता. 2 दिवस तिथं राहणार, मुक्काम करणार. आमच्या कॉलेजचे 30 विद्यार्थी आम्ही चाललो गाडी करून मुंबईवरून. 2 दिवस तिथं मुक्काम आहे. सरपंच पोपटराव पवार नाव आहे त्याचं, त्याला भेटणार आणि तिथल्या गावातल्या सुखसुविधा पाहून त्यांनी त्याच्या गावातल्या दुष्काळावर कशी मात केली आणि सगळं माहिती घ्यायचं आणि आपण गावामध्ये तशा प्रकारची कामं कशी करू शकतो या हिशोबानं काम करायचं आहे. येतो मी. येतो. आता मित्रांनो, नेक्स्ट इज ओढा. आमच्या गावातले जे शाळेचे विद्यार्थी पाहत असतील, ओढ्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात सांगा आणि कमेंटमध्ये सांगा. बघू
किती विद्यार्थ्यांना येते ते. अरे रुको रुको, आप लोगों की मुलाकात लेंगे. अरे रुको, भाग कहाँ रहे हो? है मित्रांनो ओढा, इधर ही हो. आप जरा ओढा के बारे में बताओ, क्या क्या पता है आप लोगों को? हे आहे मित्रांनो आपल्या गावचा शिरड या गावचा ओढा. हे आहे मासोळा राहतात. बरं बरं, पकडते की नाही आपल्या गावातलं कोणी? आपल्या गावातले नाही, दुसऱ्या गावचे येतात तिथं मासोळ्या पकडतात. दुसऱ्या गावचे आपल्या गावात येऊन मासोळ्या पकडतात का? आणि आपल्या गावाचे मासोळ्या खात नाहीत काही नाही? मासोळ्या खायला पाहिजे की नाही, पौष्टिक एकदम मस्त. खातो की नाही तू? आपण खात नाही. मी तर खातो बा, जाऊ दे. मग मित्र तुला काही माहिती आहे का वड्याबद्दल? आता तुझं वय किती आहे? 14 वर्ष. तर काय काय वड्याबद्दल तुला माहिती आहे 14 वर्षामध्ये? सांग बरं, कसा कसा वडा पाहिला तू? पाण्यानं भरलेला वडा पाहिला तू? हो. बरं बरं, केव्हा पाहिला? पावसाळ्यात एक मोठा पूर आलता होता. आजी 1 मिनिट थांबा ना. तुम्ही शिरडचे हा? हा 1 मिनिट थांबा या ना. आता तुम्ही या वड्याबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे? तुमच्या लहानपणी वडा कसा होता, म्हणजे अजून 15-20 वर्षापूर्वी कसा होता सांगा ना जरा. हा आजी लाजल्या बोलायला, नो प्रॉब्लेम. आपण गावातल्या प्रतिष्ठित नागरिकांना सगळी माहिती विचारूत, संकलित करूत, एका ठिकाणी गोळा करून आणि त्याचा छान सुंदरसा व्हिडिओ पुन्हा एक काढूत. फक्त आता सध्या मार्च महिना चालू आहे, नेमकाच लागला. 5-6 मार्च तारीख आहे आणि ही आत्ता सध्या अशी परिस्थिती आहे. केवढा गाळ आहे याच्यामध्ये. आपण गवत वाढलेलं आहे, कोणत्या पूजेचं सामान, कोणते पोते, कोणत्या दारूच्या बाटल्या, हार, चिखल, प्लास्टिक, जेवण वगैरे काही सणा समारंभ झाले की याच्यामध्ये ते आणून टाकायले. ते हे आमचं गाव. आता कसं काय होणार आहे? लहानपणी तर हा रस्ताही नव्हता. जरा पाऊस झाला की सगळं भरून जायचं आणि इकडे जायचं, संपर्क तुटायचा. आता हे किती वाढले बेशरम, मै बेशरम, गाव बेशरम, पाणी बेशरम, अशीच परिस्थिती म्हणाली जाते. थोडंसं छान. अरे देवा, हे तर अवघड समस्या आहे की. दिस इज हॉरिबल. ओ माय गॉड. हे काय? कॅफेक्झिन आणि क्लोरोक्झामाइन, इट्रानोझोल, बीटामेथेझिन, अजिथ्रोमायसिन टॅब्लेट्स, ॲसिटोफिनेन. अरे हे मेडिकल वेस्ट असं रस्त्यावर टाकल्यावर कसं होणार आहे? इथं पोरं पोरी, लहान प्राणी, शेतकरी जातात येतात. असं कसं त्यानं वाऱ्यावर सोडलं हे मेडिकल वेस्ट? काहीतरी केलं पाहिजे याचं, नाही तर लई अवघड परिस्थिती आहे. हे सगळं मेडिकल वेस्ट. ओ माय गॉड. मेडिकल वेस्ट, ह्या औषधाच्या गोळ्या, हे कोणतं आहे? कोणते आहे औषध? केमिकल. आता कसं काय होणार आहे मित्रांनो? मी तर हादरून गेलो बघा ते गोळ्या औषधीचं. पण या बाजूला पण आता की डिक्लो, मला माहीत नाही पण काय काय औषधीची गोळ्या.
पाहायला तर काही नवीन नवीनच भेटायला. मित्रांनो हे चुकीचं आहे. हे जो कोणी टाकायले ना काय आहे का? मग मित्रा यार हे मला लई वाईट वाटलं हे सगळं मेडिकल वेस्ट बघून. काय रॅपर्स आहेत त्यातमध्ये काय काय आहे सगळं आहे. औषध बाकीचं पण असणार. हो जरा वड्याबद्दल सांगता का मला? तुला पहिले वडा कसा होता 10-15 वर्षापूर्वी, आता कसा आहे? मी आता एवढे वर्ष जरा बाहेरगावी होतो. काय आता नेहमी मला काय पाहायला भेटलं नाही. केव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यात, केव्हा पावसाळ्याच्या सुट्ट्यात, केव्हा कोणत्या सुट्ट्यामध्ये यायचो पाहायचो. असा वडा होता. पहिले रस्ता कसा होता, पाणी कसं होतं? हां हां बरं बरं. आता या वड्याचा गावासाठी काही फायदा होते का? बरं बरं. आता पाण्याची गंभीर समस्या आहे तर ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तर त्याचं सर्वे करायलो, पाहायलो की आपल्या गावामध्ये पाण्याचे कोणकोणते स्रोत आहेत, म्हणजे मार्ग आहेत ज्याच्यातून आपल्याला पाणी भेटते, पाणी जमिनीमध्ये जिरवता येते, त्याचा पाण्याचा जास्तीत जास्त आपल्या गावासाठी फायदा झाला पाहिजे असं काही करता येते का? ते सगळं सर्वेक्षण चालू आहे. बरं बरं. हो हो नाही बोलतो. कुठे शेताला चालले का? तुमच्या चालले का दुसरं कोणाला चालले? बरं 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 बरं. आता काय काम आहे शेतामध्ये? बरं 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 बरं. घाटी इचून मग तुम्हीच त्याच्यात म्हणजे पुढचं काय जे असते ते तुम्ही करता का यंत्र लावता? हो ते तुम्ही करता का काही हालर हार्वेस्टर ते काही वापरता? बरं 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 बरं. मग अण्णा काय हे पाहू लागलो दादा, इथं मेडिकल वेस्ट आहे हे सगळं इथं टाकलं. तर आता मला पाहून वाईट वाटलं. मी पाण्याचा सर्वे करायला आलतो की बा सरकारी विहीर कशी आहे, पाण्याची विहीर कशी आहे, ओढा कसा आहे. आता मार्च महिना चालू आहे, आता काही करता येते का? तर आता बऱ्याच काही समस्या मला पाहायला आल्यात, तर बघा म्हटलं. साम्राज्य आहे. हो ना. आता तिथून हागणदारीला सगळे लोक आहे संडासला सकाळी सकाळी. मी मुंबईला राहत होतो पण आता गावाकडे राहिलो. आता राजकारणात उतरलो मी. आता सरपंचाचा फॉर्म भरायलो मी. हां सरपंच केला उभं टाकायलो मी. हे सगळे औषधाचे पाकिट आहेत. हे कोणत्या गोळ्याचं आहे बाबा? देखो मैं तो डर गया. हमारे गांव में 1-2 डॉक्टर है, एक मेडिकल है. इन तीनों में से किसी ने किया होगा कुछ. मन वाईट दुःख होते. पलीकडे टाकायचं नाही तिथं टाकायचं. आता ते कॅरी बॅग बघा, कॅरी बॅग अशी रंगायले त्याच्यामध्ये काय काही आहे. आता ते कॅरी बॅग ते सगळं फुल भरून आहे. कसं काय? आता हे दारूच्या बाटल्या आहेत, याच्यात हार आहे, सगळं कसं आहे. याच्यावर मला एकच नाव आले, हे भोळ्या शंकरा पुस्तक करो.
ये है हमारा सिरड गांव। यहाँ पे लिखा है 1 किलोमीटर। I should have gone there to the canal. जागोजागी मेडिकलचे बॉक्स आहेत, किती दिसले तिकडे मागे दिसले ते तिथं आहे बॉक्स. दिस इज व्हेरी बॅड. हे मेडिकलचे बॉक्सेस मला इकडे दिसले यार. हे बॉक्स, हे बॉक्स, हे बॉक्स, हे बॉक्स. हे कुठे ते सरकारी विहीर आहे समोरच तिकडे आहे. तर I have no clue, but देखो अवघड समस्या आहे, गंभीर समस्या आहे. लोक हागायला येत. अजिथ्रोमाइसिन टैबलेट. वारे मेरे लाल. काय होणार आहे, कसं होणार आहे तेव्हा. हे तर लई भयानक समस्या. हेच पाण्यापेक्षा जास्त मला ह्याचं टेन्शन राहिलं आता. हे शिकलेले लोक आहेत आता. हे गोळ्या, हे गोळ्या, ते पुऱ्या गोळ्या. क्या कर सकते भाई. ये है वॉल. यहाँ पे भी सेम कंडीशन. भाई लोग, हमें चाहिए आज़ादी. आज़ादी फ्रॉम कचरा, आज़ादी फ्रॉम करप्शन. माझं जेवण झालं नाही, नाश्ता नाही झाला. आज थोडं वॉकिंग करत मी खायला आलतो. पण काय तर सगळे असं दिसायला वातावरण. नाश्ता गोड लागणार आज. एवढे लहान मुलं भेटले होते थोडं 15-20 मिनिटापूर्वी. पॅरासिटामॉल टॅबलेट्स. दिस इज सो रॉंग. कोणीच बोलत नाही. बोलून कोणी वाईट होईल असं वाटतंय. कोणीतरी केलं पाहिजे यार, पुढाकार घेतला पाहिजे, बोललं पाहिजे. अगेन एक काय म्हणेल असं सगळं ते हे करत चाललेत यार. हे बघा ना काय अवस्था आहे. छी छी. आता ही पूर्ण कॅरी बॅग आहे. याच्यामध्ये पूर्णपणे काय मेडिकल वेस्ट आहे. ये देखिए हगंदारी. तिथे मागे असंच कोणी विचारणार नाही, बोलणार नाही. काय होईल रे यार रे देवाचं. आता हे काय, जस्ट लुक ॲट दिस. हे शिशा, इंजेक्शन, सुया, गोळ्याच्या बाटल्या. हे काय करणार हे. हां, इंजेक्शन देऊन पलीकडे आहे तिथं. दिस इज सो रॉंग अँड हॉरिबल. I definitely have to raise my voice.
काय अवस्था आहे नाल्याची. अरे बापरे, हे तर हाईटच आहे. याच्यामध्ये दारूच्या बाटल्या होता, याच्यामध्ये काय काय नाही. हे सगळं इथून तिथून असं भरलेलं आहे मित्रांनो मंदिर. तर काय करू मी. कशाला जेवत देता यार, गोड जेवण नका देऊ, काही बंद नाही. हे तुम्हाला असं नासाडी करायचं असेल, असं परेशान करायचं असेल, याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम होतो.